कोर्टात काही केस बी चालू नाही करायचं, 7/12 नाही तर कोर्टात केस कशी चालू होती? जर या जागेचं 7/12 नाही, ही जागा PWDची आहे. तुम्हाला जर इथे अडथळे वाहतूक कोंडी होतीये ना, तर पहिले हे हलवा, मग कनिका खैरेवर बोट उचलायचं. कनिका खैरेने अतिक्रमण का केलं? कुठे अतिक्रमण आहे? दाखवतो, दाखवतो, दाखवतो. पहिले हे मोठ मॅडम मग तिकडे घुसायचं. तुम्ही सार्वजनिक रस्त्याचा जर चुकीच्या गोष्टीला एका महिलेला त्रास दिला ना, तर कुणाला सोडणार नाही मी. कुणाला सोडणार नाही. कुठलाही असो, अधिकारी असो, ग्रामपंचायत असो. मॅडम तुम्ही सार्वजनिक रस्ता मोजताय, तुम्ही त्यांची परवानगी घेतली का? हो, मी सांगितलंय, मला पण बघायचंय तुम्ही कसं सँक्शन घेतले, किती मोजण्या केल्यात, तुमची आणि आता पण सरकारी मोजणी नकाशा दाखवला. किती अंतर आहे? मोजता विचारा किती अंतर आहे? तो 15 मीटर. तुमचं काय म्हणणं आहे? अतिक्रमण करते ना, मग हे काय? ही PWDची जागा असून हा कुठं अतिक्रमण आहे? आम्हाला ह्या लोकांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. पण तुम्ही गोड गोड बोलणार पब्लिकशी आणि मागून काटे काढता, हे मला चांगलं माहिती आहे. गोड बोलायचं वोटिंगसाठी, वोटिंग भेटण्यासाठी तुम्ही जे करताय ना कारस्थान, ते करा. मला वोटिंगची गरज नाही आहे, मला नाही कुठल्याही याची गरज. ह्या लोकांच्या समोर गोड बोलायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, कोण पाकिट घेतो आणि कोण पाकिट घेत नाही ना, हे मला पण माहिती आहे. आणि कोणाचं अतिक्रमण आहे ना, पहिलं ते सिद्ध करा. सरकारी मोजणी नकाशा आणा, रस्त्याचे सँक्शन आणा, त्याच्यानंतर पुढे बोला. आमच्यावर बोट उचलायचा नाही, नाहीतर मी काही शांत वाचणार नाही. कोणी अतिक्रमण केलंय ना, पहिले तू सिद्ध कर. पुढचा तू असशील तिकडे, मी काही कोणाचं ऐकून घेणार नाही. तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा ठोकल, माफी माग. पहिले अतिक्रमण केलंय म्हणतो, अतिक्रमण कशाला म्हणतात ते तरी कळतं का? हे केलेलं अतिक्रमण नाही, आम्ही कुठल्या आधारे अतिक्रमण केलंय याचं उत्तर आहे. मी कोणाला धमकी देतोय? काल बाबू माटे माझं नाव घेऊन बोलले ना, ह्याला धमकी बिमकी नाही बोलत. कनिका खैरे अतिक्रमण करते. अरे बाबा, तू दाखव ना कुठं अतिक्रमण केलंय. हां, तुम्ही जेव्हा गोड गोड बोलून सगळे आमच्याकडून पाईपलाईनचं काम करून घेता, गेट काढून घेता, आणि जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा तुम्ही अतिक्रमण बोलता. या गाड्यावाल्यांना तू दहशत दाखव, मला नाही चालणार. आणि एका महिलेला जर त्रास दिला ना, तर अब्रू नुकसान भरपाईचा दावा तुझ्यावर ठोकणार म्हणजे ठोकणार. चुकीची पद्धत तुझी माझ्यावर नाही चालणार. तू गरीब लोकांना त्रास देऊ शकतो, पण कनिका खैरेला त्रास देऊ नकोस. मी का ऐकणार नाही. आणि अधिकारी बांधकाम विभाग तुम्हाला क्लिअर कट सांगणे, ह्या लोकांना नोटीस द्यायचा अधिकार तुम्हाला होता. तुम्ही काय नाही त्यांना नोटीस दिली? कोर्टात केस चालू आहे ना, कुठल्या कोर्टात केस चालू आहे? या जमिनीचं 7/12 नाही तर जरी 40 वर्ष असो, 50 वर्ष असो, गाळे हे अतिक्रमण आहे. म्हणजे ज्यांनी जागेचे पैसे देऊन माझ्या जागेत पाईपलाईन असताना तुम्ही मला विचार. मला नानांनी सांगितलं की तुम्ही करून द्या. मी नानांच्या शब्दाला मान दिला. संतोष नाना, आम्ही का आतमध्ये जायचं? माझी पूर्ण बिल्डिंग सँक्शन आहे. आजूबाजूचं सँक्शन आहे का? हां, आजूबाजूचं सँक्शन आहे, त्याचं उत्तर आहे का? हां, हळूच मागून अर्ज देता, कारवाई करता की कनिका खैरे, कनिका खैरे. हां, तुम्हाला काय आमच्या अतिक्रमण दिसतात का? का नारायणगावमध्ये अतिक्रमण आहे, तो कोण काढेल? तर ते दिसत नाही का? लोकांच्या नजरेत मस्त व्हायचंय, गोड बोलायचंय. लोकांची नजर तुम्हाला पाहिजेत, म्हणजे वोटिंग पाहिजे का तुम्हाला? आणि जी महिला बोलते तुम्ही त्याला त्रास देता, हळूच अर्ज करता. प्रस्ताव दिला होता की आपण बसून हा विषय कुठेतरी चर्चा करू. मी काल त्यांची बाईट ऐकली, मला काही ती पटली नाही. ग्रामपंचायत म्हणजे का तुमची आहे का? भाऊसाहेब उत्तर देतील ना याला. भाऊसाहेब कुठे आहेत? कुठे आहे माझ्या पुणे हॉटेलच्या चौकातलं काम? तिथला व्हिडिओ मी पाठवते. काम करताना लिहून घेतलेलं आहे त्यांनी माझ्याकडून, मी त्यांच्याकडून लिहून घेतलंय. हॉटेलच्या बाजूला तुमचंच अतिक्रमण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कॉमन सेन्स आहे. रोड टच जर प्लॉट असेल तर का तिथं वीड बांधका भिंती बांधल्यात? पूनम हॉटेलच्या चौकात PCC केलं तर खड्डे बुजून चांगलं काम केलं ना, का वाईट काम केलं? तुम्हाला फक्त आहे ना तुमच्या पुढं करणारी लोक पाहिजेत. आम्ही नाही करत कुणाच्या पुढं. आम्ही हे माझे येणे ऑर्डर आहेत वगैरे, हॉटेलच्या परमिशन आहेत, TP प्लॅन सँक्शन. माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस हे सँक्शन केलेलं आहे 1985 सालला, तेव्हा हो, 1 मिनटं दाखवते. 10.80चा 7/12 आहे. तो 7/12 ह्या रोडच्या इथपर्यंत येतोय आणि माझा गेट आहे 9.80 वर. म्हणजे 1 गुंठा अजून माझी जागा पुढे येते. तुम्ही हे अतिक्रमण काढायचं सोडून इकडे का घुसताय? ह्या लोकांना का त्रास देताय? गरीब लोक हो, असू दे ना गरीब लोक. आम्हाला त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. तुम्ही यांची सहानुभूती घेता आणि मागून हळूच PWDला लेटर देता आणि म्हणता ते काढून घ्या, पण आमचं नाव नका सांगू.
ही तुमची टेंडन्सी आहे. पत्रावर सही असते ना. पत्रावर सही असते मॅडम, पत्रावर सही- पहिलं मग ते का नाही काढलं? हेच का काढलं? हे का नाही काढलं? इकडे ह्या गाळ्यावाल्यांना का त्रास? ह्यांनी विकत घेतलेल्या जमिनी आहेत ना, ह्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आम्हाला यांच्या बोटावर पाय नाही द्यायचं, पण तुम्ही जे करताय ना लोकांची दिशाभूल की आम्हाला त्यांच्या दिवसाला 400 रुपये आणि 500 रुपये बाकीचे होतात. लोकं कोणी येत नाही, तुम्हीच एकटे पुढे आलात. मला बाकीच्या लोकांचं माहीत नाही. ते फक्त फोन करतात मागून आणि आम्ही तुमच्या सोबत आहे ते बोलतात. माझं स्पष्ट म्हणणं आहे, मी समोर येणार, मी बोलणार. माझ्या वार झाले तरी चालेल, मी काय घाबरणार नाही. माझी जागा आहे म्हणजे आहे. आम्ही विनाकारण कुणाशी लढत नाही. तुम्हाला कोणतरी बोलवतंय, तुमच्या पाठीमागे कोणतरी तुम्हाला बोलतं करते, असं काहीतरी आरोप होतो किंवा चर्चा आहे. मला असं कोणी काही सांगत नाही. आणि मी काय एवढी लहान नाही आहे. बोलवतं धनी कोणी वेगळं आहे का? नाही, मी काय लहान आहे का मला सांगायला पाहिजे कुणी? मला काही कळत नाही का कुठपर्यंत अतिक्रमण आहे, PWDची हद्द कुठे आहे? आज जर तुम्ही म्हणताय हे पोटावरती, मग चाललो ना काम. आम्ही कुठं, तुम्हाला रोड वाढवायचं ना, मग रोड वाढवायची कारवाई दोघांवर पण व्हायला पाहिजे, इकडे पण आणि इकडे पण. तुम्ही एकावर अन्याय करणार आणि यांनाच बोलणार, त्यांचं हातावर पोट चाललं आणि त्यांचं सगळं त्याच्यावरती चाललं आहे. आम्ही त्यांना बोलतच नाही तुम्ही उठवा. स्वतःच ही रोडची वाढवायची दिशा तुमची आहे ना, मग तुम्ही त्यांचं नियोजन करा कुठंतरी. तुम्ही त्यांचं दुसरं म्हणणं आहे की फुटपाथ काढणार आहे आम्ही. कधी फुटपाथ कधी काढणार? का मग तिकडून का पाईपलाईन टाकली? का तिकडून पाईपलाईन टाकली? जर ना मग आधी इकडून का टाकली? आधी इकडून का नाही टाकली? तिकडूनच का टाकली? का टाकली? मॅडम तुमची चिडचिड वाढली. चिडचिड वाढली म्हणजे विनाकारण एखाद्याचं नाव बदनाम केलं ना तर मी काही शांत बसणार नाही. विनाकारण माझं नाव घ्यायचं ना. मी ग्रामपंचायतला ट्रोल केलं ना तर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब अधिकारी आहेत, ते उत्तर देतील. तुम्ही माझं नाव घ्यायचा संबंध काय? तुम्ही काय माझं नाव घ्यायला काय? मी आता आपलं नुकसान भरपाईचं नाव कर तर माफी मागा माझ्याशी. कुठली गोष्ट आहे तुम्ही आमच्यावर हुकुमशाही करायची? कोणी माफी मागायची? ज्यांनी काल नाव घेतलं त्यांना कळलं नाही का कनिका खैरे यांनी अतिक्रमण केलंय? तुम्ही बघायला आले का तुमच्या जागेत जेव्हा हायवे नाव घेतलं. बाबू पाटेंनी? जर तुमची जागा हायवेला तिथं थोडंसं तुम्हाला रोड जाणार आहे, फ्लायओव्हर जाणार आहे, तर तुम्हाला त्रास झाला तेव्हा तुम्ही झेंडा घेऊन उभे राहिला आणि तिथं भांडणं केली. आणि मग आमच्या प्रॉपर्टी का रस्त्यावर आहेत? आम्ही आमच्या प्रॉपर्टीसाठी भांडायचं नाही? जेव्हा माझ्या सासूबाई आजारी होत्या तेव्हा आली का ही लोक? कुठं होती पब्लिक? तेव्हा माझ्या सासूबाईंना मदत केली. आज मी माझ्या जागेसाठी भांडतीये. ह्या लोकांना उल्लू बनवा, मला नाही बनवायचं. आणि येताना सरकारी मोजणी, लिगल डॉक्युमेंट पाहिजेत, ह्या रोडचा नकाशा पाहिजे, हे पूर्ण RTO सगळ्या परमिशन्स पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही करा ना कारवाई. आम्हाला काय ह्या लोकांना नाही त्रास द्यायचा आहे, ह्या लोकांचा आमचा संबंधच नाही. पण तुम्ही जर आमच्या जागेत घुसत असेल तर आम्ही यांच्यावर बोलणार ना.